सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं अजून बापावर हात टाकला नाही. पण ज्या घरात महिन्याला 1.5 लाख येतात त्यांनी बापच घरात ठेवले नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुमचा मेंदूच बंद होईल 5-10 मिनिटात. आता एक वाक्य सांगतो बाई, डोक्यातली खटकी जाईल. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. पण आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्यात शंका नाही. दुसरं वाक्य नाही ऐकायचं. संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेलच असं नाही. संपत्ती मिळाल्यावर, वाक्य लिहून ठेवा, संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही. पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच याच्यात शंका नाही. आणि आपल्याकडे समाधान कुठे? कपाट भरून वाटाय झोप नाही. झोपायच्या गोळ्या आहेत काही ना, झोप हो झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. हो, रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही. बंगल्यात मांजरानं उडी मारली, उठला. त्याची सावली पाहून माग सरकतो, पडला खाली, मेला. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळ्या उसाच्या तोडी ती, 4 मुळ्या लाकडं काढी ती, तिला सर्दी होईन. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन, तोही गुतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, आणि तूही मरण. पगार झाला का त्याला मेडिकल वाला म्हणतो राम राम 3000 तुला 1700 राहिली. हे आमचे माथाडी कामगार आहेत, हाडाची काढ करून कष्ट करतात. सगळे पाहा ना कसे टवटवी देत, पूजा घालतात वर्षातून एक सत्यनारायण पूजन, एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान. कशाला देव त्यांचं वाईट करील? आणि कबूल व्हात माथाडी कामगार मंडळी, तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं झालंय का नाही? हा विनोद नाही महाराज. वाईट चांगलं करणारा तर चांगलं होणारच, होणारच. ते कळत न कळत, पण इकडं काय वाच्यानं मनानं काम केलं ना, घरात काहीतरी चांगला फायदा होणार. आणि चांगलंच करायचं नाही म्हणलं ते जमणार नाही. चला, पाया ज्ञान आहे. इथं आपण इमारत बनवून देतो पटकन, तुम्हाला इमारत उभीच करून देतो आता पटकन. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान, कळस वैराग्य आणि विस्तार नाम. इथं होतो. या जगात 2 इमारती आहे, एक मानव निर्मित आहे, एक ईश्वर निर्मित आहे. रो हाऊस, बंगला, फ्लॅट मानव निर्मित आहे, पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे. आता तिला पाय आहे, हिला पाय आहे. हिचा पाया कोणता? ज्ञान. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. 4था मजला काढला तरी वर गच काढितो तू अमृत पिऊन आला का? मर्शींना पाणी मारता मारता कशाला कमी तो? एक वाक्य सांगा मला. 55 वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही. 55 वर्षाचा कीर्तनकार झाला, फेटा ठेवून द्यायचा. उरफाटी वाक्य वराळल्यापेक्षा बंद. 55च्या पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही, रिलॅक्स नातवाशी खेळून बसायचं. 70चा म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघले. पागल नाहीत. सार्ज फाटले पियंट्याकानं, हातच हालायचा त्याचा नसतो. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले. एकदा होऊ दे, तू आता नदीकडे घे, एकदाही नको दोनदाही नको. काय करायचं? त्याचा उपयोग काय? आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोरवा आणि ध्यानीदा धनदारा पुत्र बंधू स्वैरे सर्व हे मिथ्या शरणरिगा. काय करायचं? कशामुळे झालंय? माया विकने भ्रमला खरे
पाया हिला पाया, इमारत बनवून देतो पटकन आता. तिला पाया हिला पाया, तिला खिडक्या हिलाही खिडक्या. हिला किती खिडक्या? वारकरी मंडळी, देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10. मोजून देतो 10. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 झाले की 9? हे 10 आलो कुठून? संतांचं म्हणणं आहे 10 द्वार. मोजा परत. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरचं ममत्व कमी होणं हे 10 द्वार. म्हणून तर विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरचं ममत्व कमी होणं हे 10 द्वार. म्हणून तर चुकिता तुलनेशी ब्रह्म ब्रह्म आणि लोपले ज्ञान जगीन हित ज्ञान ती कोणी अवतार. फायनल. त्याला खिडक्या याला खिडक्या, त्याला दरवाजा याला दरवाजा, त्याच्यात माणसं याच्यात माणसं. याच्यात किती माणसं? 23. घ्या लिहून. एक जीव, त्याला 2 बायका. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक बायकोवाल्याचा परपंचच नाही. मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो. बायका 2च करायला पाहिजे. ज्यांना एक एक आहे त्यांनी प्रयत्न करा. जाऊ द्या, वैभव द्या, काही फरक पडत नाही. पण बायका 2च पाहिजे महाराज. नाही 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 नाही. जे माणसं एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा. जाऊ द्या कशी असू दे, इडी बहिरी मुखी, पण बायका 2च. पुरावा पुरावा. तुम्ही म्हणाली एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या, दुसरी आणत्याकडून नाही, पण बायका 2च पाहिजे. कोणत्या नीड आहे का? आता एक जीव या, त्याला 2 बायका आहे. प्रवृत्ती निवृत्ती नीड आहे का बरं का? आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना, हे वराळे. जीव हा नवरदेव आहे, जीव हा नवरदेव आहे आणि हे सगळे इंद्रिय वराळे. या जीवाला मुक्तीरूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही. मग बायका 2च पाहिजे, एक चमड्याची आणि एक मुक्ती. आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला, तिचं काय? ती जागृत देवस्थान आहे. तिची काय काळजी नाही. तिनं आपल्याला आपल्या आईबापापासून तोडलं. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. बोला पटकन पुरुष मंडळी, आपल्या बायको इतका आपल्याला कोणी अजून वाईट बोलेल का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. दिंडीत जर एखाद्याला म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, मला म्हणला दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी. तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, तुम्ही तशी. समाजानं फार नैतिकता सांगून दिली महाराज. समाजानं नैतिकता ठुलीच नाही. जी मंडळी गाथा पाण्यात टाकू लागायला होती ना, तीच वैकुंठ गमनाला रडाय होती. काय हुशार मंडळी. माझं 10 लाखाचं कर्ज 10 दिवसांत उतरलं आणि हे सगळं देवांच्या होती. काय हुशार मंडळी. या 2-4 वर्षामध्ये काय झालं, महिलांना नको ते अधिकार आले, त्यांची बुद्धी झाली कमी, अधिकार झाले जास्त. ती बोलूनच द्याय ना बाई घरात. हो, आपण म्हणलं ना बाई कालचे कपडे धुतले नाही का, तेवढंच काम आहे का मला? बाई मी धुतो, आलडू नको. मी काय काय पाहा, ती आपल्याला म्हणती काय काय पाहा. म्या 3 मिटिंग करून आली, बाई धुतो मी, गुंगलू नको. आणि लय बोलत ना ना घटस्फोट घे बाई बाई. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय झालं, घरातले कारभार गेले त्यांच्याकडे, पैशाचे व्यवहार त्यांच्याकडे. या 2-4 वर्षात त्यांनी लग्नामधले सख्खे मामाच बदलून टाकलेत. आता नवीन एक मामा पैदा झालाय औलाद अलीकडून, ती गुरु मामा, म्हणजे मानलेला मामा. भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडे. सख्खे 4 भाऊ, ते मेले 4 एकखटी. ते गेले गाडी खाली 4 बी. हेच दरिद्री उठलं कुठून 4था मामा. हाच नालायक लग्नात उभा असा हाणला पाहिजे लॉन्स मध्येच. महिला मंडळ, तुमच्याकडे किती पैसा येऊ द्या,
अरे नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसाला, तुम्हाला अनेक मित्र असतील, अनेक समाज मानणार असेल, पण रक्ताचेच नाते माणसाला शोभून दिसतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणाशी दुश्मनी करा पण भावाशी दुश्मनी करू नका. तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये भावांचे नाते तोडून टाकले. निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे. पण तुमच्यावर हे मित्र मित्र जाऊ दे, हे फक्त पाजेपर्यंत आहे. मित्रांना काय गेलं नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते तर दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद. अरे आणि परत आपल्या घरी आले, 13 मतानं पाडलं. तुम्हाला किती नालायक गाव आहे आपलं. आणि तू कुठं कुंभ मेळायला गेला का? महाराजांनी किती सुंदर प्रमाण लिहिलंय. जन हे सुखाचे. ए मोकळा रडू द्या, मोकळा रडू द्या. नाही तर बाबा बोलतो म्हणून धराल तो अंडा बोल. ए महाराजांनी हा तर तुम्हाला घाबरला जणू. त्याला वाटलं अंधार पडला नाही. ए महाराज नुसतं चोपदारानं हात केला तर पोर गप राहिलं तर वारकरी संप्रदाय किती मोठा असेल. आता चोपदार बोलला तर पोर गप बसलंय. मी आरडून मारायला लागलो तरी तुम्ही सुधरानं. विनोदाचा भाग सोडा. आपलं कीर्तन आहे ना महाराज, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. गंज बुवा आहे, दगड उचकला का बुवा आहे. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य आहे. आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका आणि तुमच्यातलं म्हणून ऐका. त्यात फायदाच आहे. आज कीर्तन स्वतः जगात एकही गोष्ट चांगली ऐकायची राहिली नाही. महाराजांची भाषा इतकी सुंदर आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. काय भाषा वापरली तुकाराम महाराजांनी. पाया पडतो तुमच्या 2019ला 10 तारखेला इंद्रिकाच्या कीर्तनात पाया पडतो तुमच्या. एक सत्य ध्यानात ठेवा, प्रसंग किती मोठा येऊ द्या, मित्र थांबणार नाही, भाऊ थांबणार आहे. मित्र थांबणार आहे. 400 एकर जमीन दान केली. काय दिलं लोकांनी? काय दिलं काय लोकांनी? छळच ना. 400 एकर जमीन दान ज्यांनी समाजासाठी केली त्यांना लोकांनी काय दिलं? दुष्काळामध्ये स्वतःच्या घरातली इस्टेट सगळी लोकांना दान करून दिली. लोकांनी काय दिलं? अरे बेदरच्या बादशाहानं सुळावर द्यायची धमकी दिली तरी घरातलं धान्य लोकांना दान केलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय स्वतःच्या मांडीचं मांस कापलं. काय दिलं लोकांनी? स्वतःची बायको एकमन सोन्याला विकली. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय अरे स्वतःचं मुलगा गाणं गाऊन मुलग्याचं मुंडकं आईनं उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं गाणं गाऊन उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं, स्वतःच्या भावाचं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. बंबाजीला मारलं, रामेश्वरानं गाथा पाण्यात टाकला, घरावर सावकारकी आली आणि घरातले भांडे सगळे लोकांनी नेले. महाराज एकुलतं एक पोरगे बापाच्या मांडीवर आजारी पडलं तर पाणी प्यायला भांड नव्हतं. काय दिलं लोकांनी? खापर नव्हतं होतं घरात. एक माठ गाईनं घेतला आणि पाणी आणायला गेला. आई साहेबांना दुष्काळ पडेल असल्यामुळं अर्धा माठ पाणी मिळालं. तो माठ खाली पडला. तुकोबा राहायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता गेलं. काय दिलं लोकांनी? 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. नाही आलं. बायको गेली ना, मी रडलो नाही देवा. बाबाजीला मारलाय, मी रडलो नाही. रामेश्वराने गाता पाण्यात टाकलाय, रडलो नाही. भक्ताच्याच बायकोनं माझ्या अंगावर गरम पाणी ओतलाय, मी रडलो नाही देवा. पण आज माझ्या डोळ्यात पाणी आलाय देवा. का आलाय माहित आहे देवा? 42 वर्षाच्या इतिहासामध्ये देवा माझ्या डोळ्यात पाणी नाही पण आलं. आज का आलं देवा? का आलं? तर 13 दिवस तुम्हाला मी पाण्यात उभं केलं
आणि मी खडकावर बसून भजन केलं याचं मला वाईट वाटलं. अय भावानू, बॅगा भरून कुठे निघालाय? बस आता एक इच्छा आहे देवा, बस आता दिसून हे जना ऐसे करी. प्रार्थना सुरू केली. गरुडाचे वेळोवेळा श्री अनंता पद्मनाभा. बस काय दिलं लोकांनी? पाया पडून सांगतो, रक्ताचेच देतील, दुसरं कोणी देणार नाही. यावर तुमचं मत काय? कितीतरी बापांनी चांगले चांगले पोरं सर्व्हिसला लागल्यावर आईबापापासून तोडले आणि मुलीच्या आग्रह खातर सासरवाडीला त्यांना मार्केट दिलं. ते यशस्वी झालेत का सांगा मला? आई बाप तोडले, भाऊ तोडला आणि साडू जवळचा झाला. सासरा म्हणजे त्याचा देव झाला, सासू म्हणजे जागृत देवस्थान, आणि सगळे मेवणे म्हणजे देवीची रूप. तिरशू डमरू घेऊन हाती आले. त्या माणसाचा म्हातारपण चांगलं गेलं का वाईट गेलं एवढंच सांगा फक्त. पैशाच्या घमेंडीमध्ये निम्म्या सर्व्हिसवाल्यांनी कधी एकादश केली नाही, कधी सोमवार केला नाही, कधी आईबापाला वाकले नाही. घमेंट. सोमवार जरी असला ना, आला काळी पिशी घेऊन. रिटायर झाल्यावर येडे झाले, येडे. इकडून परसाद घेतल्यावर खाशीन कोणी? 17व्या अध्यायात ओवी मऊ. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. पुरावा सांग का अजून एक? मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. पण गर्वामध्ये झाली सर्व, संपले माणसं. महिला मंडळ उत्तर द्या पटकन. आई वडील मुलगा मुलगी किती झाले? जो आजारी तुम्ही 4. तुमची पोरगी गेली नवऱ्याच्या घरी, किती राहिले? 3. पोरगी गेली आणि सून आली, 4. पहिले किती होते? 4. मग एक सून तुला का सहन होत नाही? उद्या जर तू मेली, मरणार तर आहेच. एवढं कमवलेलं कोणाला द्यायचे? एवढंही कळत नाही का? संग न्यायचंय का तुला? आणि जिनं भावाची करेल तिची तर अशी गंमत झाली, तोंडाही जोडता येईन, गालाय हाणता येईन. भावाची पोरगी जिनं सून करेल तिला विचारा ना कस काय. तिला फक्त मनानं धाकट्याचं लगीन करते का यंदा? नको नको, यंदा नाही, पुढच्या वर्षी पाहू. का पहिलीनच एवढी जिरावली? भाऊ जंबूक करी गर्जना जो देखिली नाही पंचाना. ज्या पोरानं बायको करेल नाही ना बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, अशी नीट करून टाकेन. गपची बस भाऊ, गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. जिला सून नाही ना सून, ती बाई बोलून देत नाही कॉलनीत कोणाला. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा आण ग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सून आली का ज्येष्ठ तू दिंडी तुळशीवालीच झाली. महिन्यात वर अगोदर विचारी ती प्रस्थान कवाय? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ वद्य अष्टमीला आहे. बया लांबलं काय नु? लांबलं नाही, तुझं डोकं बंद झालंय. काळ बदललाय. आता पहिले दिवस राहिले नाही. जमिनीचे बाजार वाढले तर बहीण सुद्धा भावाच्या विरोधात जेलमध्ये वादीन प्रतिवादी. आता तुम्ही हे एवढे हायवेच्या काळाचे लोक आहेत, तुम्ही एवढे कडक कशी बसून राहायला लागले? 15-20 वर्ष झाली.
जशा कंपन्या आल्या तसेच तुमचे कडक कपडे आले ना. काय होतं तुमच्याकडं? मेंदूच बंद झाला तुम्ही. हो, आपण सगळे खेकडं धरणारी मंडळी, पण आज कडक सुवर्ण झालो ना. Just wow. Grab it. Just grab it. काय होतं आपल्याकडं? आपली आई लाकडं गोळा करीत होती, आपला बाप म्हशी वळीत होता, आपला बाप भाताची आवणी करीत होता. काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाठी नव्हती. होती की शाळेत पाठी? साठा नाही, खापार. दप्तराची पिशी म्हणजे खताची गोण. आणि त्या पिशीत काय होतं? बोर, कवठ आणि चिचुकी. आणि कमराला पट्टी होते का? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी. उन्हाळ्यात वड्याला पाणी राहत, आपण सगळे आंघोळीला कुठं? बोंगळे. शेड्या वड्याला आणि गडी पाण्यात. आणि बाहेर यायचं आणि वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आता आहे का आपल्याला वडा तरी पाहिला तर वडा ठुलाच कुठं आपण? JCP न वडा. आता अजून 5-10 वर्ष नाही, ही सगळी गाव आहेत नाही, येडे होणार आहे. तुम्ही सगळे पागल होणार 5 वर्ष. खडे आणणार लोकांना तुम्ही, खडे. ते आता उगाच 2 वर्ष नोटाबंदीमुळे तुमची आकाळली गंमत. काही होईनच आहे, डोकं चालानं. फ्लॅटही खपाडन, प्लॉटही जाईन. जेवढ्याला फ्लॅट घ्या, फ्लॅट बांधला तेवढ्याला जाईन. आणि दगडाव लिहिलंय प्लॉट विकणे आहे, बांध लावलाय, पण कोणी घेईन. त्यामुळे तुम्ही थोडे जागेवर आलेत नाही तुम्ही. अजून 2-3 वर्षानं पार येडे होणार तुम्ही. खडे आणणार लोकांना असे चालू चालू. आता शिकतं कुत्र्याला आणते गाडीवर चालले. ते कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. अजून 2-3 वर्षाला या भागातली सगळी जमीन होणार कोटी रुपये गुंठा. 33 बाय 33 कोटी. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास. काही नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50. 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नुळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊन दे 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 राईट घाल माय अंगाव. आणि मग आपण सांगणार या कंपनीची सगळी जागा. वेळ आली का नाही? आली नाही. इंदुरीकडचं वाक्य आहे. काहींच्या घरात जितक्या पैसा जोरात आला तितक्या जोरात गेला. आमच्याकडे विमानतळ आलं शिर्डीला 2 वर्षापूर्वी. यांच्या जमिनी गेल्या ना विमानतळात, पैसा असा आला ते दुधाची पिशवी आणाय शिर्डीला जायचं. आता दुधाची पिशवी केवढ्याला आहे? 25 रुपयाला धरा. पेट्रोल 60 रुपयाचं, 80 रुपयाचं पेट्रोल, 70ची पल्सर. पिशवी गेली, पल्सरही गेली. ते आता स्टँडवर आहे. रिक्षा. लक्ष्मी आहे भाऊ, नम्रतेनं टिकवली तरच टिकते. लक्ष्मी चंचले. एकदा काम जर बिघडलं ना, माझा शब्द चालला होता पूजा का करायची, तर प्रत्येकाला सुप्त अहंकार आहे. इथं आपण 14 मिनिटापूर्वी होतो.
हो. आणि तो अहंकार लक्ष्मीचा आहे, कशाचा आहे, पण अहंकार लई दिवस टिकत नाही, नाही टिकत. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र भाऊ. 100 पोर होती त्याला, पार्टी काय दुबळी नव्हती ती. भारताचा सम्राट, त्याच्या नावावर भारत हालत होता. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का? मागून खिचडी फाटेल, पुढच्या लोक तो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? सावध व्हा, सत्तेची संपत्तीची मस्ती लई दिवस टिकत नाही. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि कोणच्या खाल्या? ज्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी त्यांच्या खाल्या.